धनी, हो धनी, हो धनी, धनी, हो एवढं हाताशून काय बसलायचा? हो पोरं मुंबईला गेल्यापासून आपणच एकमेकाचा आधार आहे आणि तुम्हीच असं करायला लागलं, मी कोणाच्या जीवावर जगायचो? अगं काय सांगू पारू आणि काय बोलू, 10 एकराचा मालक मी, पर आता पोरांच्या पैशावर आयुष्य काढायला लागलोय. शारपड जमीन झाली आणि मी असा हातावर हात धरून बसलो. अगं आयुष्य सगळं माझं शेतात गेलं, मळ्यात राबण्यात गेलं. पण आता पोरं पण शारपड जमीन झाल्यामुळं गेले कामधंदा बघायला. आता काय करायचं सांग बर? अव एवढंच ना, अहो ती रकमा सांगत होती तिची 15 एकर शारपड झालेली जमीन गणपतराव दादांनी एकदम कशी हिरवीगार केलं बघा. अहो सोनं पिकतंय सोनं. योच वादा गणपतराव दादांनी आपल्या समध्या शेतकऱ्यांना दिलाय. अहो मला खात्री आहे बघा, गणपतराव दादांमुळे आपली पण जमीन कसं असं हिरवगार होणार आहे. काय म्हणतेस? होय. मग बरं आहे की आपल्या समध्यासनी आणि आपल्यासारख्या बाकीच्या शेतकऱ्यांनी पण गणपतराव दादांचाच विश्वासाचा आधार आहे बघ. तेव्हा आता आपण पण आता हीच ठरवूया, गणपतराव दादांच्या हाताला हात देऊया आणि आपलं रान पुण्यांदा हिरवगार करूया. काय तोंड पाडून बसलाय का? जेवायला चला, उठा उठा. शेतकरी आपला राजा, कारण शेती आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्यांची काळजी केली तरच आपण सोन्याचा घास खाऊ शकतो. हा विचार मनात ठेवून अख्ख्या शिरोळ तालुक्यातील 30,000 एकर शारपड जमीन शारपड मुक्त करायची हा ध्यास मनात ठेवला आणि आज 10,000 एकर जमीन सुपीक आणि कसण्यायोग्य आदरणीय गणपतराव दादांनी करून दाखवलेली आहे. आता आपली लेकरं बाळं आपली माती सोडून कुठेच जाणार नाहीत. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले पाहिजे गणपतराव दादा पाटील.